आणि ही दृश्य आपण सध्या पाहतोय उरीमधून। भारत पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सध्याचे दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणावर गोळीबाराची एलओसीवर सुद्धा सातत्याने गोळीबार सुरू आहे आणि त्यानंतर उरीमध्ये सुद्धा भारत पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबाराचं सत्र अजूनही सुरू आहे। पाकिस्तानच्या उरीमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात येतोय आणि भारत सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतंय। उरीमधून ही गोळीबाराचे दृश्य आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत सातत्याने आहेत। शिवाजी, आपण पाहतोय जशा जशा घडामोडी घडतायत मोठमोठे अपडेट येतात। आता हल्ले तर होत आहेतच आहे, मात्र उरीमध्ये भारत पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुद्धा सुरू केलेला आहे। अगदीच फुल सेक्टर असो किंवा उरी सेक्टर असो, या भागामध्ये पाकिस्तानकडनं शेलिंग होतं आणि त्याला जो प्रत्युत्तर जे आहे भारताकडनं दिलं जात आहे। तिकडे पठाणकोट या ठिकाणी पाकिस्तानचं एक जेट जे आहे ते भारताने पाडलेलं आहे। त्यानंतर जर पाहिलं तर अनेक ठिकाणी जे ड्रोनचे हल्ले पुन्हा एकदा पाकिस्तानकडनं करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, ते देखील भारताच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टम आहे त्या सिस्टमनं यशस्वीरित्या परतवलेले आहेत। पाकिस्तानला तोंडावरती पडण्याची वेळ जी आहे ती आता आलेली आहे। श्रद्धा, सध्याच्या घडीला पाकिस्तानचे पंतप्रधान मुस्लिम राष्ट्रांशी याच्यासाठी बोलतात की भारतासोबत युद्धच त्यांनी मुळात त्याच्यासाठी केलं होतं का, हा प्रश्न आहे। बीके कंगाल झालेल्या पाकिस्तानला कोणी मदत करायला तयार नव्हतं, कारण दहशतवाद्यांना त्यांनी दहशतवाद्यांचं पोचण्याचं काम त्यांनी केलं होतं। अमेरिकेची मदत देखील त्यांची बंद झाली होती आणि अलीकडच्या काळामध्ये पाकिस्तानवरती मोठं संकट होतं। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी भारतासोबत युद्ध करून आता कटोरं घेऊन ते मुस्लिम राष्ट्रांकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कारण पाकिस्तानला आतापर्यंत अमेरिका असो मुस्लिम राष्ट्र असो त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा सातत्यानं असतं। भारताविरुद्ध युद्ध करण्याचा प्रयत्न करायचा आणि धर्माच्या नावाखाली मित्र राष्ट्रांना किंवा मुस्लिम राष्ट्रांना हात पसरायचे, हे काम पाकिस्तानने आतापर्यंत केलेलं आहे श्रद्धा। आणि या सगळ्यांच्या मध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी हे युद्ध करून त्यांनी आता इतर जे मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांच्याकडे मदत मागितलेली आहे। म्हणजे अब्जावधी रुपये ते पाकिस्तान दुसऱ्या राष्ट्रांकडनं घेतात, दहशतवाद्यांना देतात आणि स्वतः नेते भ्रष्टाचार करतात, जनता मात्र उपाशी राहते। तिथे विकास नावाची गोष्ट नाहीये। आणि या सगळ्याच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं, जे म्हणजे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये जो विकास झालेला आहे तो विकास देखील त्यांनी जागतिक बँकेसोबत भारतासोबत करार करताना जागतिक बँकेकडनं पैसे घेऊन त्या जे नद्या आहेत चिनाब या सगळ्या नद्यांवरती जे आहे पश्चिम वाहिनी नद्या पूर्व वाहिनी नद्या त्यापैकी काही पाणी पाकिस्तानला जे जातं त्या पाकिस्तानच्या नद्यांवरती त्यांनी धरणं बांधली, तेही त्याच्यासाठी मदतीला अमेरिका असो भारताने देखील त्या काळामध्ये त्यांना मदत केलेली आहे। भारताला असं वाटलं कुत्र्याचं शेपूट कधीतरी सरळ होईल, मात्र ते कधीच सरळ झालं नाही। तर पाकिस्तानला आता बीके कंगाल झालेला पाकिस्तान आता मुस्लिम राष्ट्रांकडे जातोय आणि आम्हाला काहीतरी द्या असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे। आणि पाकिस्तानमध्ये सध्या जनता बेरोजगारीने परेशान आहे, तिथल्या लोक सातत्याने बदलणारे सरकारने परेशान आहे, तिथल्या लष्कराने